श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोते द्यावे अवधान, श्रवणीस आदर धरावा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयाची भक्ती, सहस्ते सेवा नित्य करीती, जाणवणी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसेनिशी, हेरळी कर्णाधिक, शास्त्रशी वेतने देऊनी ठेविले, त्या समयी मुंबरापरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, कैकयांचे भ्रम दडविले, पर धर्मोपदेशका जिंकले, कुमार्गवर्तीयासी आणिले, सन्मार्गावरी तयानी, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेतिते, रात्रंदी नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते, त्याचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सम्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हसले, मुके काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्याची, पाहोणी तुमचे अज्ञान, याचे वाढेल ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करिता शयन, जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी, स्वप्न एक तयासी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावर वृश्चिक, एकाएक चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडवणी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे, जवळी होते ते पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरोणी बुवासी, सावध केले त्यावेळी, हृदय धडाधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशाने पुसले, काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त
म्हणती यात काही अर्थ, ऐशी स्वप्ने कैयक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी. खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्ने देखोनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी इता भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणतीसी कैसे, ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमा अश्रूनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करोनिया हार. अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथासंमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमो अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परिणामस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातला अहंकार दूर होऊन त्यांच्या मनातील भगवंतावरची निष्ठा, भक्ती, प्रेम वाढेल. श्री स्वामी समर्थ.